विठ्ठला विठ्ठला टाळकरी टाळ वाजवा विठ्ठला 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 पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु बंसी महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। विठ्ठला 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 श्रीकांतं कमलावरं वररुचिं श्रेष्ठं रमावल्लभं मोक्तारं कलिपङ्कमग्नजनता वृन्दस्य भक्तप्रियं गोगोपीगणवेष्टितं मधुरया वाण्यास्तुतं सज्जनैः तं भीमातटवासिनं प्रभुवरं श्री पांडुरंगं भजी। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दूसरे चरण संताची या, दूसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभम। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। सावळे परब्रह्म आवडे या जीवा, मने मन राणीवा घर केले, काय करू सये सावळे गोवित, आपे आप लपत मन तेथे प्राप्त स्थळी। कीर्तन रूपी सेवेकरिता उपस्थित केलेला हा अभंग संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊलींचा
3 चरणांचा विरहिणी या प्रकरणातील सुप्रसिद्ध असा असून या अभंगद्वारे ज्ञानोबरायांनी जीवन मुक्ती उत्तर काळामध्ये प्रेमलक्षणा भक्ती प्राप्त असलेल्या महात्म्याची आवड व्यक्त केलेली आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. या क्षेत्र स्वरूप असलेल्या म्हाळस पिंपळगाव या गावी हा जो अखंड हरिनाम सप्ताह होतो आहे, या वर्षी सप्ताहाचं हे 42वे वर्ष आहे. वैकुंठवासी गुरुवर्य बन्सी बाबा यांच्या प्रेरणेने वैकुंठवासी बालब्रह्मचारी रघुनाथ महाराज कर्डिले, वैकुंठवासी गोविंद महाराज गाडेकर, हरिभक्तीपरायण भास्कर गिरीजी महाराज, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, हरिभक्तीपरायण कारभारी महाराज झरेकर आणि हरिभक्तीपरायण बाळकृष्ण महाराज सुडके यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह या ठिकाणी होतो आहे. ज्ञानेश्वरीचं पारायण देखील आहे. राम महाराज खरवंडीकर, नितीन महाराज हरकळ, सचिन महाराज पवार यांनी व्यासपीठ या ठिकाणी चालवलेलं आहे. कीर्तनाकरिता गावातील शेजारच्या गावातील अनेक मंडळी, महाराज मंडळी, गुणीजन मंडळी, ज्येष्ठ वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या हाती असलेल्या वेळेमध्ये या अभंगाचं काहीसं चिंतन करून भगवंताच्या बाललीलांचं वर्णन करायचं आहे. काल्याचा हा प्रसंग आहे, काल्याचा दिवस आहे, काल्याचं कीर्तन आहे. काल्याच्या कीर्तनानं कोणत्याही वारकरी सांप्रदायिक कार्यक्रमाची सांगता होत असते. सप्ताह सप्ताह म्हणजे 7 दिवस, पण आपण 3 दिवसाचा केला तरी त्याला काय म्हणत असतो? सप्ताह. सप्ताह शब्दाचा अर्थ आहे सप्त म्हणजे 7, अह शब्दाचा अर्थ आहे दिवस. अहोरात्र म्हणतो की नाही आपण, अह म्हणजे दिवस, 7 दिवस. पण 3 दिवसाचा जरी असला, 5 दिवसाचा असला, 7 दिवसाचा असला, महिन्याभराचा असला किंवा चातुर्मासभर जरी आपण कार्यक्रम केलेले असले तरी त्याची सांगता, परिसमाप्ती, परिपूर्णता ही कधी मानल्या जाते? ज्यावेळेस काल्याचं कीर्तन होतं त्यावेळेस. हे एक प्रतीक आहे, आपल्या समोर ते एक प्रतीक म्हणून ठेवलेलं आहे. ज्याप्रमाणे काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय धार्मिक कार्यक्रम परिपूर्ण झाला असं मानण्यात येत नाही, अगदी त्याच पद्धतीनं मनुष्याचं जीवन देखील त्याच वेळेस परिपूर्ण झालं असं मानण्यात येईल ज्या वेळेस तो भगवंताशी एकरूपता साधून घेईल, तत्स्वरूप काला त्याच्या जीवनात होईल. विठ्ठल काला म्हणजे सर्वसाधारणतः एकत्रीकरण, एक जीव होणं, 2 भिन्न पदार्थ पण आता इतके संमिश्र झाले एकमेकामध्ये की आता त्यांना वेगळं करता न येणं, याला काय म्हणतो आपण? काला. खेड्यामध्ये काला शब्दाचा अर्थ सांगण्याचं काही कारणही येत नाही. आपण जेवतानाच काला करून जेवत असतो. शहरामध्ये खेड्यातील माणसं गेली तर त्यांचं पोटच भरत नाही म्हणतात. बरोबर आहे ना? का बरं? कारण त्या सर्व घराला जेवढी भाजी लागते ती एकट्यालाच लागत असते. कुणाला? खेड्यातील माणसाला. ते कशात वाढतात भाजी आपल्याला? शहरातील लोक वाट्यांमध्ये असे छोट्या छोट्या, तिथे एका घासाचीच असते आपल्या शेतकरी लोकांच्या. काला, काला आपल्याला परिचित आहे. दूध भाकरीचा काला. 2 भिन्न पदार्थ आता इतके संमिश्र झाले, एकजीव झाले की आता काही केलं तरी त्यांना वेगळं करता येऊ नये. अगदी त्याच पद्धतीनं जीवानं देखील परमेश्वराशी इतकं ऐक्य आपलं साधावं की आता संत म्हणतात त्याप्रमाणे, तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला, तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला, तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला. कोठे अभेद देखिला, तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला, तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला.
प्रतिकात्मक काला, त्या देवाशी एक रूप होऊन जाणं जीवानं. तसा तो मूळचा देव स्वरूपच आहे, पण अज्ञानानं आपल्याला वेगळं त्यानं समजलेलं आहे. आणि अज्ञानानं देवाहून आपण वेगळे आहोत अशा समजुतीमुळंच त्याला अनंत जन्म दुःख भोगावी लागत आहे. त्या दुःखातून सुटण्याचा एकमेव उपाय की ज्या परमेश्वरापासून दूर गेल्यामुळं दुःख भोगावं लागतंय, त्या परमेश्वराशी पुन्हा जाणीवेच्या दृष्टीनं, ज्ञानाच्या दृष्टीनं काय होऊन जाणं, एकरूप होऊन जाणं. आणि हे सर्व जीवाचं काय आहे, ध्येय आहे, लक्ष आहे, साध्य आहे, प्राप्तव्य आहे, गंतव्य आहे. विठ्ठला जीवानं देवाची प्राप्ती आपल्या जीवनात करून घेतल्याशिवाय त्याच्या जीवनाला पूर्णता प्राप्त होणार नाही, त्याला सुख प्राप्त होणार नाही, त्याला समाधान, शांती प्राप्त होणार नाही. हे जीवाच्या मनावर पुन्हा पुन्हा बिंबवण्याकरिता असे प्रतिकात्मक काले करावे लागतात. त्यातून तो जीव बोध घेईल की ज्याप्रमाणे धार्मिक कार्यक्रमाची परिसमाप्ती काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय होऊच शकत नाही. मध्ये तुम्ही किती मोठे मोठे कार्यक्रम केले, पण काल्याचं कीर्तन झालं नाही तर सप्ताह पूर्ण झाला असं कोणीच मानणार नाही. त्या काल्याच्या कीर्तनाला कोणी आपला सामान्य वारकरी जरी असला कीर्तनकार, तरी देखील त्याचं कीर्तन होणं काय आहे, अपेक्षित आहे. मध्ये तुम्ही फार मोठमोठे बाबा जरी आणले पण काल्याचंच कीर्तन केलं नाही, मोठे मोठे, लक्षात आलं, मोठे आडनावाचे नाही, मोठे, त्या मोठ्यांची आता तुमची कल्पना भिन्न आहे. लहान मोठं हे सगळीकडे असतं, पण परमार्थातलं मोठे पण हे त्यागावर अवलंबून असलं पाहिजे. योग्याची संपदा त्यागान, टाळ्या वाजवता तुम्ही पण पुन्हा जे करायचं तेच करत. त्यामुळे तुमच्या टाळ्याला आम्ही कधी भुलतच नाही. विठ्ठला परमार्थातलं मोठे पण कशावर आहे, ते त्यागावर आहे. योग्याची संपदा त्याग आणि शांती, उभयलोकी कीर्ती, सोहळा मान, त्याचा त्याग किती आहे, वैराग्य किती आहे, विवेक आहे की नाही, ज्ञान आहे की नाही, संप्रदाय निष्ठा त्याच्या जीवनात आहे की नाही, गुरुभक्ती आहे की नाही, यावर त्याचं मोठेपण असलं पाहिजे. पण आता अलीकडचा काळ कसा दिसतो, तुम्ही कोणाला मोठा बाबा म्हणता, कोणाला, तुम्हाला उल्लू बनवणार, म्हणजे जास्त पैसे घेणार, त्याच्यावर मोठेपण नाही आहे संप्रदायाचं. मला काय सांगायचं, मध्यंतर तुम्ही किती असे मोठे तुम्ही मानलेले मोठे जरी माणसं आणले कीर्तनाला, पण काल्याचंच कीर्तन केलं नाही तर तो सप्ताह पूर्ण झाला असं मानण्यात येणार नाही. भले मग तुम्ही त्या दिवशी कीर्तन नका करू, काल्याच्या अभंग म्हणून प्रसाद का वाटेना, पण काला व्हावाच लागेल तेव्हा तो सप्ताह किंवा तो धार्मिक कार्यक्रम पूर्णतेला गेला, सिद्धीच गेला असं म्हणता येईल. मग हे जीवाच्या मनावर वारंवार ठसवलं जाईल की ज्याप्रमाणे धार्मिक कार्यक्रमाची परिसमाप्ती काला झाल्याशिवाय होऊ शकत नाही, अगदी त्याच पद्धतीनं जीवानं परमेश्वराला मिळवल्याशिवाय त्याचं जीवन पूर्ण झालं असं मानण्यात येत नाही. भलेही त्यानं कितीही पद, प्रतिष्ठा, धन, संपत्ती, लौकिक विद्या मिळविली, पण देव मिळवला नाही तर त्याचं जीवन पूर्ण झालं असं मानल्या जाणार नाही. विठ्ठला तुका म्हणे काला कोठे अभेद देखील, अभेदात्मक काला, त्या देवाशी इतकं एक रूप होऊन जाणं की संत म्हणतात त्याप्रमाणे काही केल्या वेगळा नो हे गे माय. त्या परमेश्वराशी आता तो इतका एक रूप होऊन गेला की आता तो त्या देवाच्या स्वरूपाहून भिन्न होऊच शकत नाही. काही केलं तरी आता तो जीवपणाला पुन्हा प्राप्त होऊ शकत नाही. अशी अवस्था प्राप्त होणं त्याला म्हणतात जीवाच्या जीवनातला काला. विठ्ठला मग प्रतिकात्मक असलेलं हे काल्याचं कीर्तन, त्याच्यामध्ये प्रतिकात्मक असलेली ही दही हंडी, त्याच्यामध्ये दोन वेगवेगळे पदार्थ आहेत, लाह्या आहेत आणि काय आहे, दही आहे. आता लाह्या कशा आहेत, कोरड्या आहेत, शुष्क आहेत, आणि दही कसं आहे, स्निग्ध आहे, रसरूप आहे, द्रवरूप आहे.
आता त्या लाह्यांना आपला शुष्कपणा दूर व्हावा असं वाटत असेल, काय करावं त्या लाह्यांनी? त्या दह्याची संगती करावी. मग त्या काय होऊन जातील? त्याही स्निग्ध मधुर होतील, रसरूप होऊन जातील. अगदी त्याच पद्धतीनं जीवानं आपली परिच्छिन्नता, आपलं अज्ञान, आपलं अल्पशक्तिमत्व, दीनत्व हे जर दूर करायचं असेल तर काय करावं? जो सर्वज्ञ सर्वशक्तिमान असा परमात्मा आहे त्याच्याशी काय करावं? ऐक्य करावं. ते तसं जीवानं करावं, हे त्याच्या नजरेसमोर सतत राहावं. म्हणून हे असे कार्यक्रम वारंवार करावे लागतात. विठ्ठला 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 विठ्ठला. हा जो अभंग चिंतनाला आपण घेतलेला आहे, ज्ञानोबारायांचा अभंग आहे. सगळ्यांच्या जवळजवळ भजन करणाऱ्या मंडळींच्या तर काय आहे, परिचयाचाच आहे. याच्यामध्ये आवड सांगितलेली. आवड कुणाची? जीवनमुक्त महात्म्याची आवड, की जो आता जीवनमुक्ती अवस्था भोगतो आहे, परमेश्वराशी एकरूप होऊन गेलेला आहे. आपल्याला जीव तो मानत नाही आहे. मी वासुदेव तत्वता या बोधाला तो पोहोचलेला आहे, तरी सुद्धा ज्याची भगवत भजनाची आवड काही अजून संपलेली नाही, अशा जीवनमुक्ती उत्तर काळामध्ये ज्याला प्रेमलक्षणा भक्ती प्राप्त आहे, अशा महात्म्याची आवड त्या गोपिकाच्या रूपानं या अभंगामध्ये काय केलेली आहे? व्यक्त केलेली आहे. तुम्ही म्हणाल आम्ही भक्ती करतो हे ठीक आहे बुवा, आम्ही अज्ञानी आहोत. ज्ञान प्राप्तीकरिता, त्या देवाच्या स्वरूपाच्या प्राप्तीकरिता आम्ही भक्ती करतो हे आम्ही समजू शकतो. कारण त्या भक्तीनं काय होणार आहे? देवाची काय होणार आहे? प्राप्ती होणार आहे. मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची. नाम भक्तीनं काय होणार आहे? मोक्ष प्राप्त होणार आहे. तो देव आपलासा होणार आहे, बंधनं तुटणार आहे. म्हणून आम्ही भक्ती करणं हे जरा उचित आहे. पण जो भक्ती करत 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 भगवत स्वरूपाला प्राप्त झाला, आता तो जीव राहिला नाही, पांडुरंग रूप होऊन गेला, आता त्याच्यानं भक्ती कशी काय होणं शक्य आहे? कारण भक्ती करण्याकरिता काय पाहिजे? द्वैत पाहिजे. बोललेलं लक्षात येत आहे का? असंच बोलायचंय ताज. द्वैत पाहिजे, देव पाहिजे, भक्त पाहिजे. त्यावेळेस काय होईल? भक्ती होईल. तुकोबारायासारखा महात्मा देवाशी इतका एकरूप होऊन गेलेला की आता भक्तपणानं तो वेगळा राहिलेला नाही, देव वेगळा राहिलेला नाही. म्हणून तो देवाला विनवणी करतो, मी भक्त तू देव ऐसे करी. ऐसे करी तूच काहीतरी कर बाबा. आता मी तर तुझ्याशी एकरूप होऊन गेलेलो आहे. आता माझ्याच्यानं काय, मला जीव समजत नाही, पण भक्ती करण्याकरिता तर मग द्वैत पाहिजे. आता तूच असं काहीतरी कर की मला पुन्हा काय कर, वेगळा कर, भक्त कर, तू देव हो आणि माझ्याकडून भक्ती करून घे. पण हे त्यांच्या मुखात शोभत. कोणतं? मी भक्त तू देव ऐसे करी. आपण जर म्हणलो देवाला तर देव म्हणल मी देवच आहे, तूच भक्त व्हायचा राहील. विठ्ठला विठ्ठल. विचारानं ज्ञानानं जे देवाशी एकरूप होऊन गेलेले आहेत, त्या भक्ती करत करत जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. कृपा केली म्हणजे काय केलं? त्याच्यामध्ये आम्हाला सामावून घेतलं, आम्हाला पुन्हा जीवदशेत त्यानं ठेवलं नाही. अहो मग जर पांडुरंग रूप होऊन गेलेला तो महात्मा असेल तर पुन्हा त्याच्याने भक्ती कशी काय होईल? माझं बोललं लक्षात येतंय? आपण अज्ञानी असल्यामुळे आपल्याकडून होऊ शकते, कारण देव अजून आपल्याला प्राप्त झालेला नाही. पण ज्याला देव प्राप्त झालेला आहे त्याच्या चित्तात आवड कशी काय शिल्लक राहील? ज्ञान उत्तर काळात भक्ती होऊ शकते का, असा प्रश्न आहे काहींचा, ज्ञानी लोकांचा. पण असे ज्ञानी की ज्यांनी संस्कृत वाङ्मय सगळं अभ्यासलेलं आहे पण ज्ञानोबारायांचं दर्शन केलेलं नाही. बोललेलं लक्षात येतंय का? ज्ञान मिळवलंय त्यांनी, जीवनमुक्ती सुद्धा भोगतायत, पण ज्ञानोबारायांचा अमृतानुभव अजून वाचलेला नाही. त्यांना शंका असते, काय ज्ञान मिळवल्यानंतर भक्ती होऊ शकते का? पण आपल्या सगळ्या वारकरी सांप्रदायिक संतांची जी भक्ती दिसून येते ती ज्ञान गिळोनी गावा गोविंद उगा अशा अवस्थेतील आहे. ज्ञानोबारायांना विचारलं असेल कोणीतरी की जीवनमुक्ती उत्तर काळात भक्ती होऊ शकते का? जो भक्त भक्ती करत 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 ज्ञानाचा अधिकार प्राप्त होऊन ज्ञानाद्वारे मोक्षाला प्राप्त झाला, ज्याच्या दृष्टीनं आता हे जगत शिल्लक राहिलं नाही, सर्व विष्णुमयन जगत, सर्व विष्णू रूप त्याला प्रतितीला येत आहे, सर्वम खलविदम ब्रह्म, सगळीकडे मीच मी भरलेलो आहे,
अशी ज्याला प्रतीती येते त्याच्याने भक्ती होऊ शकते का? ज्ञानोबाराय म्हटले चला माझ्यासोबत. ज्ञानोबाराय त्यांना घेऊन गेले कुठं? वेरूळला, अजिंठ्याला. आणि दाखवलं काय? लेण्या. विचारलं त्यांना त्या ज्ञानी लोकांना, काय विचारलं? पाहिल्या का लेण्या? हो. काय पाहिलं? ते म्हटले देव पाहिला, महादेव, महादेवाचं मंदिर, देव पाहिलं. अजून काय पाहिलं? काय आहे इथे? देऊळ. म्हटले अजून काय? नंदी महाराज म्हणजे देवाचा परिवार. म्हटले मग हे किती किती दगडात कोरून केलं? हे सगळं जे दिसतं हे देवळ दिसतो, देव दिसतो, नंदी महाराज दिसतात, भक्तगण दिसतात कोरलेले, हे सगळे किती दगडात कोरले? एकाच दगडात. मग ज्ञानोबाराय म्हणतात देव देऊळ परिवारू कोरुणी की जे डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा अमृतानुभवामध्ये. त्यांनाच प्रश्न विचारला. तुम्ही म्हणता ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भक्ती होते का? मी विचारतो का होत नाही? जर एकाच दगडामध्ये देव होतो, त्याच दगडाचं देऊळ होतं आणि त्याच दगडाचं भक्त परिवार देखील कोरून केला जातो, अगदी त्याच पद्धतीनं परमेश्वराशी जरी तुम्ही ज्ञानानं एकरूप झालेले असाल तरी देखील कल्पित द्वैत मानून भक्ती का होऊ शकत नाही? त्यांनाच काय केलेलं आहे? प्रतिप्रश्न केलेला आहे. म्हणून मी मुद्दाम म्हटलो ज्यांनी ज्ञानोबारायांचं दर्शन केलेलं नाही पण जे ज्ञानी झालेले आहेत त्यांना प्रश्न निर्माण होतो की ज्ञान उत्तर काळात भक्ती होऊ शकते का? पण आपल्या सगळ्या संतांची भक्ती ही ज्ञान उत्तर काळातीलच आहे. विठ्ठल स्वभाव सांगत असताना अनेक उदाहरणं तुकोबारायांनी दिले आणि त्याचा मुख्य सिद्धांत सांगितलेला आहे. आधी होता संत संग, तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन राहीना, मूळ स्वभाव जाईना. काय म्हणतात तुकोबाराय? ते म्हणतात तुमच्यासारखाच मी अगोदर सामान्य होतो, नंतर हळूहळू कीर्तन वगैरे श्रवण करायला लागलो, मी साधक झालो, नंतर मला भजनाची गोडी लागली, म्हणजे भजन करता 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 त्या भजनाच्या बळानं मी पांडुरंग झालो. काय झालो? पांडुरंग. तुका राहिला नाही, काय झाला? पांडुरंग. आधी होता संत संग, संत संगतीत राहिलो, भजन केलं, भजन करणं माझा स्वभाव झाला, भजना वाचून मी राहतच नव्हतो. ते भजन करता करता भजनाचा परिणाम मी आता तुका राहिलो नाही, तुका झाला पांडुरंग. मग म्हटलं आता पांडुरंग झाला ना, पांडुरंग तुमच्याहून आता वेगळा नाही ना, मग आता भजन थांबलं पाहिजे ना, कारण ज्याचं भजन करायचं तेच तुम्ही होऊन गेलेले असल्यामुळं भजन ज्याचं करायचं तो शिल्लकच नाही. पण ते म्हटले नाही तरी माझं भजन राहीना का? मूळ स्वभाव जाईना. विठ्ठला अशा अवस्थेला पोहोचलेला जो महात्मा आहे त्याच्याही चित्तामध्ये आवड शिल्लक आहे. ठीक आहे, जगताविषयी त्याच्या अंतःकरणात किंचितही आवड शिल्लक नाही, कारण जगत त्याच्या दृष्टीनं राहिलेलं नाही. जननो हे अवघा जनार्दन या बोधाला तो पोहोचलेला आहे, पण आवड मात्र शिल्लक आहे. कशाची? त्यानं साधना काळामध्ये ज्या परमेश्वराची भक्ती केली आणि ती भक्ती करता करता देव स्वरूप तो झालेला असला तरी देखील कल्पित द्वैत मानून त्या परमेश्वराविषयी त्याच्या अंतःकरणात काय आहे? आवड आहे. आणि ती आवड तो जीवनमुक्त महात्मा त्या गोपिकाच्या रूपानं व्यक्त करतो अभंगाच्या पहिल्या चरणात. सावळे परब्रह्मा, सावळे परब्रह्मा, सावळे परब्रह्मा, आवडे आजीवा. सावळे परब्रह्म, सावळे परब्रह्म, सावळे परब्रह्म, आवडे आजीवा. सावळे परब्रह्म, सावळे परब्रह्म, सावळे परब्रह्म, आवडे आजीवा. सावळे परब्रह्म, सावळे परब्रह्म, सावळे परब्रह्म, आवडे आजीवा. मनी मन राणीवा कारा केले, काय करू सोये, काय करू सोये, काय करू सोये. सावळे गोविंद काय करू सोये, काय करू सोये.
महात्म्यानं आपली आवड सांगितली त्या गोपिकीच्या रूपकानं. न सांडी ती त्यांनी सोडू बी नाही, कारण मागच्या लोकांना पुन्हा मग अलौकिक नो हावे लोकाप्रती. विठ्ठला आपले सर्व साधू संत त्यांनी हे जे सोडलं नाही म्हणून तर ते आपल्या वाट्याला आलं. त्यांना गरज नसताना सुद्धा, ते पांडुरंग रूप होऊन गेलेले असताना सुद्धा, पांडुरंगाकडे जाण्याची त्यांना गरज नसताना सुद्धा त्यांनी सांगितलं माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. म्हणून तर आपण पंढरपूरला जातो. ते जर गेले नसते, त्यांना गरज नसताना ते गेले नसते, पण आपल्याला गरज असताना सुद्धा आपण म्हटलं असतो तेच जात नाही तर मग आम्ही कशाला जाऊ. लक्षात आलं. मग ते लोक उद्धाराकरिता, लोक शिक्षणाकरिता ते त्यांना गरज नसताना सुद्धा ते करत राहतात. असो. सावळी परब्रह्म आवडी या जीवा. या जीवा म्हणजे त्यांचं सांगतात स्वतःच. या जीवांना नाही, यांना काय आवडेल त्याचा काय भरोसा. असं या जीवांची आवड सांगायला मोकळे आहेत का ते. आणि सांगू लागले तर मग 2-4 हजार अभंगात भागणार नाही, 4 लाख अभंग लिहावे लागतील. एवढ्या आवडी निवडी आपल्या भिन्न आहे. जीवाच्या आवडी निवडीचं त्याचा विचार करण्याचं हे स्थानच नाही आहे. जीवाच्या आवडी निवडी त्याच्याच कल्याणाला कारण ठरत नाहीत, तर त्याच्या आवडीचा विचार करून आपलं काय कल्याण होणार आहे. काय आवडतं जीवांना? काय आवडतं? संसार आवडतं. दुसरं काय आवडतं? विषय आवडतात, द्रव्य आवडतं. द्रव्य जीवा हुनी आवडे या जना आम्हासी पाषाणा हुनी ही न तुकाराम महाराज सांग. जीवांना, या लोकांना द्रव्य म्हणजे धन पैसा किती आवडतो. जीवा हुनी जीवापेक्षा जास्त आवडतो. तुकाराम महाराजांना विचारलं की नाही तुम्हाला देव किती आवडतो. सर्व भावे लोभ्या आवडे ही धन आम्हा नारायण तैशा परी. लोभी माणसाला जेवढं धन आवडतं, तुकाराम महाराज म्हणतात देव तेवढा आम्हाला आवडतो. बघा मग त्या लोभ्याला धन किती आवडत असेल. किती आवडतं. द्रव्य जीवा होनी आवडे या जीव. या जना, या जीवांना जनांना द्रव्य जीवापेक्षा आवडतं. मग संत देखील सांगतात आम्हाला देखील देव जीवापेक्षा आवडतो. बहु आवडसी जीवापासून या विठ्ठल. जीवीची या जीवा देवीची या जीवा प्रेम भावाची या भावा प्रेम भावाची भावा तुझवा तोली केशवा आलूला वडावो तुझवा तोली केशवा आलूला वडावो जीवे आलू सरली आगोली काल तुझं वाचोनी केशवा अनु नावडे. हे देवा तुझ्यापेक्षा मला दुसरा अनु मात्रही काही आवडत नाही. तूच आवडतोस. किती आवडतोस. बहु आवडसी तुझी आनवाहीन गा देवराया. बहु आवडसी जीवापासून या. जसं त्या लोभ्याला जीवापेक्षा धन आवडतं, तसा परमात्मा आम्हाला जीवापेक्षा देखील अधिक आवडतो. विठ्ठला इथं जे शब्द वापरलेत सावळे परब्रह्म आवडे या जीवा, हे जरा विलक्षण शब्द आहेत. केवळ सावळ आम्हाला आवडतंय असंही म्हटलं नाही, किंवा परब्रह्म आमच्या आवडीचा विषय आहे असंही म्हटलेलं नाही. सावळे परब्रह्म आवडे या जीवा असं म्हटलेलं आहे. ज्ञानोबरायांच्या पूर्व काळामध्ये असे अनेक लोक आपल्याला सापडतात की ज्यांना केवळ सावळा आवडतो, म्हणजे केवळ सगुणाची काय आहे आवड आहे, पण निर्गुण म्हटलं की लगेच कान दाबून. असे लोक केवळ सगुण उपासक. काही निर्गुण तत्वाचा अहोरात्र विचार करणारी लोक आहेत, पण सगुण शब्द आला की ते म्हणतात सगुण न्यून आहे. निर्गुणा हुनी सगुण न्यून नात्राय म्हणतात.
असं म्हणणारे महामूर्ख आहेत म्हटले. आपल्याकडे कसं आहे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. सगुण आणि निर्गुणाचं ऐक्य आपल्या संप्रदायामध्ये आढळतं. मला सांगायचं, ज्ञानोबरायांच्या पूर्व काळामध्ये जे जे भक्त लोक होऊन गेले असतील त्या सगळ्यांना एक तर काय आवडत होतं, सावळं. सावळं म्हणजे सगुण. सावळा हा वर्ण आहे, वर्ण आकाराला असतो. आकारवान पदार्थालाच वर्ण असतो ना. रंग कशाला दिला जाईल? हवेला रंग दिला जाईल का कधी? कशाला दिला जाईल? ज्याला काही काही आकार आहे. सावळा हा वर्ण आहे. वर्णासाठी काय असला पाहिजे? आकार असला पाहिजे, म्हणजे सगुण. आवडे निरंतर हेच आवडतं आम्हाला, म्हणजे सगुण लोक सांगतात. आवडे हे रूप गोजिरे सगुण. सगुण आवडतं, केवळ सगुणाची आवड असणारी. पण त्यांना सत चित आनंद निर्गुण निराकार वगैरे असे काही शब्द त्यांच्या कानावर गेले की त्यांना हिवतापच येतोय. आता काही संप्रदाय आहेत जगामध्ये, असं आहे. त्यांच्या भक्तीला आपण वंदन करूया. देश विदेशामध्ये त्यांनी भगवन नामाचा प्रचार प्रसार केलेला आहे, त्याबद्दल त्यांना शतशः लोटांगण आपण करूया, असं आहे. अनेक उच्च शिक्षित लोक सुद्धा ज्यांच्या संप्रदायात येऊन भगवन नामाच्या धुनीवर बेधुंद होऊन नृत्यंती लोकवाह्या हा लोकलाज सोडून नाचतात, म्हणून त्यांच्या त्या प्रचार तंत्राला आपण वंदन करूयात. पण ते त्यांच्या ग्रंथांमध्ये, त्यांच्या पुस्तकांमध्ये मायावादी मायावादी म्हणून भगवान शंकराचार्यांना हिनवत असतात, निर्गुणवाद्यांना नाव ठेवत असतात. नाव नाही घ्यायचं, हे शूटिंग चालू आहे ना, असं आहे. ते ग्रंथही वाटत असतात, गीता वगैरे, आणि सांगतात आम्ही जशाच्या तसा अर्थ केलेला आहे. तिथं नेऊन घालतो, नाव घेत नसतो फक्त, असं अगदी दारात नेऊन घालील पण नाव नाही घेणार. असं कचाट्यात नको सापडायला कायद्याचं, असं आहे. आपण मग न्यायशास्त्र शिकल्याचा फायदा काय, जर त्यांच्या ताब्यात जर आपण सापडत असू. ते ग्रंथ वाटतात, सुंदर ग्रंथ असतात. कागद, छपाई, प्रिंटिंग, बाइंडिंग, मुखपृष्ठ, त्याच्यातील चित्र, पण लिहिलेलं वाचायचं नाही. गीता जर समजून घ्यायची असेल तर ज्ञानेश्वरी वाचायची. मग तुम्ही म्हणाला आम्हाला दिलेल्या गीता काय कराव्यात? त्यांनी दिलेल्या गीता काय कराव्यात? जशाच्या तशा ठेवाव्या. विठ्ठल सगुणाचे ते चांगले उपासक आहेत, पण निर्गुण म्हणलं की त्यांना वावड आहे. लक्षात म्हणून दारात नेऊन घालील मी. अनेक नेत्यांची नावं घेताना थेट तालुक्यात नेऊन घालत असतो. तिथं घालू आता काल्याच्या प्रसंगी येईल थोडं चरित्र शब्दाच्या चिंतनामध्ये. असं केवळ सगुणाची उपासना करणारे, पण निर्गुण त्याचं वावड. त्यांना जर म्हटलं अव्यक्त निराकार नाही जाकार, त्यांना आवडत नाही. नाही असा कसा परमात्मा असतो का? परमात्मा हा नेहमी सगुणच असतो. आणि काही निर्गुणाचे उपासक, त्यांना म्हटलं सगुण उपासना, भजन पूजन अर्चन वंदन, नाही हे कनिष्ठ आहे म्हटली. मूर्ती पूजा कनिष्ठाच असं म्हणत असतात. हे असंच चालत आलेलं होतं कुठपर्यंत? ज्ञानोबरायांच्या काळापर्यंत. ज्ञानोबराय म्हणतात मला आवडतो देव, पण कसा? सावळे परब्रह्म. हे सावळ आणि परब्रह्म हे एक केलं कोणी? ज्ञानोबरायांनी. विठ्ठला तो जो सावळा आहे ना आम्हाला आवडणारा, तो कोण आहे? प्रत्यक्ष ब्रह्मच आहे. कृष्णस्तु भगवान स्वयं. तो जरी गोवळ्याचा पोऱ्या आपल्याला दिसत असला, खेळताना दिसत असला, तरी देखील तो कोण आहे? प्रत्यक्ष परब्रह्म आहे. परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी, गवळ्यांच्या घरी आहे, पण तो कोण आहे? परब्रह्म आहे. एक सखी गोपिका आपल्या सखीला सांगते, शृणु सखी कौतुकमेकम. माझं बोललेलं लक्षात येत आहे ना? बरं, नाही तर गडबडच व्हायची परत. शृणु सखी कौतुकमेकम नंदनिकेतांगने मया दृष्टम गोधुली धूसरांगो नृत्यती वेदांत सिद्धांत. त्याचा अर्थ सांगतो. एक सखी दुसऱ्या सखीला सांगते, शृणु सखी कौतुकमेकम. हे सखे, एक कौतुक मी पाहिलं, नवल मी पाहिलं, ऐक जरा म्हटले. कुठं पाहिलं? नंदनिकेतांगणे मया दृष्टम.
नंदाच्या अंगणामध्ये मी पाहिलं म्हणे कौतुकच आहे. म्हटले काय कौतुक आहे? गोधोली धूसरांगो नृत्यती वेदांत सिद्धांत. हा वेदांताचा मुख्य सिद्धांत असलेलं ते परब्रह्म तत्व तिथं मातीत खेळतय म्हणे. विठ्ठला परब्रह्म तत्वच, पण भक्ताच्या इच्छे खातर त्याला आवडतं ते रूप धारण करून आलं. भक्तांना ते सावळं रूप आवडतं. सावळे परब्रह्म आवडे या जीवा. ज्ञानोबराय म्हणतात आम्हाला ते सावळं परब्रह्म आवडतं. हे पहा, सावळा, सावळं आणि परब्रह्म हे शब्द अनेक ठिकाणी एकत्रित आलेले आहेत. थोडं गरिबी हटाव योजना थोडं बघून जायचं असतं आपल्याला. असं नाही तर हे सावळे परब्रह्म हे दोनच शब्द अनेक कीर्तन करायला पुरेशी आहेत. विठ्ठला ऐसे सावळी नि परब्रह्मे भक्त काम कल्पद्रुमे बोलिले आत्मारामे संजयो म्हणे ज्ञानोबराय म्हणतात. ऐसे सावळी नि परब्रह्मे, सावळा आणि परब्रह्म शब्द एकत्र आला. विठ्ठला मग सावळा सकंकनु बाहू पसरोणी दक्षिणू आलिंगिला स्वशरणू भक्तराजू तो. आजी फिटले माझे कोडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. विठ्ठला सावळे परब्रह्म आवडे या जीवा. म्हटले मग तुम्हाला हे सावळ परब्रह्म आवडतंय. परब्रह्मानं घेतलेलं ते सावळ सुंदर, सावळे सुंदर रूप मनोहर, मनोहर रूप धारण केलेलं ते सुंदर सावळ तुम्हाला जर आवडतंय तर मग त्याच्या भक्तीच्या उपभोगाकरिता तुम्ही काय केलं? मने मन राणी वा घर केली. घर पाहिजे की नाही हो? मग सामान्य तुच्छ विषय उपभोगण्याकरिता सुद्धा जर एकांताची आवश्यकता असेल मग इंद्रिया देऊनी कवाड हृदयी भोगी. विठ्ठला शांती ब्रह्मनाथ महाराजांनी म्हटलेलं आहे गृह पाहिजे आवश्यक. पुढचं जाऊ दे आता, ते बरोबर नाही सांगणं. असं आहे, गृहस्थी लोकांना घर आवश्यक आहे. घर बांधतात की नाही हो? लोक बांधतात. हा हो, म्हणजे घर लागतं. त्या धनधान्यानं ते संपन्न असलं पाहिजे, पण गृह पाहिजे आवश्यक. संसाऱ्यांनाच काय, संन्याशांना सुद्धा आवश्यक आहे. फक्त त्यांच्या त्या घरांना नाव वेगळं असतं. आश्रम असतो, मठ असतो किंवा कुटिया वगैरे असतो. तेव्हा उत्तरेत जाऊन बघा तुम्ही, किंवा या नर्मदेच्या काठाला बाबाजी की कुटिया. आपल्याला वाटतं कुटिया म्हणजे काहीतरी झोपडी असेल. तुमच्या 2-4 बंगले एवढे असतं ते. नाव दिलेलं असतं कुटिया. आपल्याला कुटिया शब्द म्हटलं की काहीतरी झोपडी पाला पाचोळावरून टाकलेला. कितने रुपये की कुटिया, 2 करोड की म्हणतात. असू दे कुटिया आश्रम असं काहीतरी नाव दिलेलं असतं. पण आवश्यक गृहस्थ्यांनाच काय, कुणालाही घर काय आहे आवश्यक आहे. पशुपक्ष्यांना देखील घरटी लागतात, ते बांधतात. गृहस्थी लोक घर बांधतात की नाही? बांधतात. मुलं बाळ मोठी व्हायला लागली, लग्नाच्या वयात आली की ते म्हणतात आता घरदार आवश्यक आहे बाबा. पाहुणे रावळे मुलाला पाहायला येतील, उद्या चालून यांचं काय होईल, लग्न होईल. मग बांधतात लोक घर. बांधतात की नाही? बांधतात. 2 मुलं असतील तर दोघाला 2 घर. आम्ही ते आज विठ्ठल भाऊ नाही माझ्यासोबत, त्यांच्या चुलत भावांनी मोठा बंगले बांधले 2. आम्हाला गेले घेऊन. गेले तर ते सांगू लागले 2 मुलं आहेत तर दोघांना हे आलिशान 2 बंगले शेजारीच एकदम भिंतीला भिंत असे बांधले म्हणे. त्याने आमचं आगत स्वागत केलं. तर आम्ही त्याला विचारावं ना, म्हणजे त्याची अपेक्षा तशीच असेल ना. असं किती खर्च लागला न विचारता ते सांगू लागले. त्यांना वाटलं महाराजांचं विचारायचं राहिलं. फरशी कुठून आणली, दरवाजे कुठून आणले, असं ते सांगू लागले. ठीक आहे, मी सगळं ऐकून घेतलं. मी हो म्हणावं, चांगलं त्यांचं कौतुक करावं, त्यांची अपेक्षा. पण मी म्हटलं हे बघ, 2 मुलांना 2 हे बंगले बांधले, तुला काय बांधलं? तो म्हटला असेल महाराज असं अपमानास्पद का बोलतात एवढ्या पाहुण्या रावळ्या देखतात. पण मला त्याची काळजी होती. आता
5-1 वर्ष झाले असतील त्या गोष्टीला, 4-5 तरी, कोरोनाच्या अगोदरचा काळ. त्याला त्यावेळेस वाईट वाटलं असेल मी विचारलेला प्रश्न, पण आज तो म्हणत असेल महाराज म्हटले होते तेच बरोबर. माझा विचारण्याचा उद्देश हा की एवढे तू जर 25-25 लाखाचे 2 बंगले बांधले असतील तर तुला 1-2 लाख रुपयाचं एखादी खोली का बांधली नाही? कारण मला माहित होतं 2 मुलांची लग्न झाली की ते 2 घरात जातील, हा राहील कुठे? गृह आवश्यक आहे. सामान्य विषयाच्या उपभोगार्थ जर एकांत गृहाधिकांची काय असेल अपेक्षा असेल तर भगवंताच्या भक्तीचा आनंद उपभोगण्याकरिता सुद्धा घर काय आहे? आवश्यक आहे. ऐसा कर घर आवे राम. तुकाराम महाराज म्हणतात असं काहीतरी कर की घरी राम येतील, किंवा ऐसा घर कर आवे राम, असं घर कर की तिथं काय येतील? राम येऊन राहतील. मग ज्ञानोबा आहे तुम्हाला सावळ परब्रह्म एवढं आवडतं म्हणतात, मग त्याच्या भक्तीचा आनंद उपभोगण्याकरिता तुम्ही घर केलं की नाही केलं? म्हटले मने मन राणीवा घर केले आम्ही. मनामध्येच काय केलं? घर. सामान्य नाही, राणीवा राजमंदिर केलं. म्हटले मोठं आलिशान घर बांधलं आणि त्या घरामध्ये, त्या राजमंदिरामध्ये आम्ही आता भगवंताच्या भक्तीचा काय करणार आहोत? आनंद उपभोगणार आहोत. अंतकरणाचंच काय केलं आम्ही? घर. तसंही आपलं सगळ्यांचं अंतकरण हे काय आहे? गरज आहे हो. पण ते भाडे करून कब्जा केलाय त्याच्यावर. शहरामध्ये लोक घर भाड्याने देतात, काही भाड्याने घेतात, आणि ते भाड्याने घेतलेलं घर खालीच करत नाहीत. आटापिटा करावं लागतं. कुणाला? ज्यानं घर दिलेलं आहे त्याला, मूळ घर मालकाला. कोर्टापर्यंत जावं लागतं तरी घर खाली करत नाहीत. लोक म्हणतात का करत नाही? म्हटलं त्याच्यातच उत्तर आहे. ते कोणी घेतलंय? भाड्याने घेतलंय. विठ्ठला असो. हे असं लागतं तुम्हाला. तुम्हाला ते शृणू सखी कौतुक मेकम ते म्हटले काय कौतुक सांगतोय कुणास ठाऊक. असं त्याने घेतलेलं आणि दिलेलं कोणी? असं. आता एक शब्द आहे पा भाडोत्री. 3 म्हटलं हे देणारा आणि घेणारा कळाले, तिसरा कोण? तर ते मध्ये व्यवहार करणारा. विठ्ठला अंतकरण हे घरच आहे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येवणी गोपाळ राहे तिथे, किंवा काम क्रोधे केले घर रीते. कोणत्या घराचा कब्जा मिळवला होता? ह्या अंतकरणाचा. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोधे केले घर रीते. हे अंतकरण घरच आहे. ते देवाला राहण्याचंच घर आहे, ते देवाचंच घर आहे. पण ते कब्जा केलेला आहे कोणी? ह्या वैऱ्यांनी. त्यांना काय करावं लागेल? तिथून पिटाळावं लागेल, त्यांना खाली करावं लागेल, चित्त निर्मळ करावं लागेल. मग गोपाळ तिथं येऊन काय होईल? राहील. आणि देव आपल्या घरात आल्यानंतर तो पुन्हा जाऊच नये असं वाटत असेल तर जयाचे चोखटे मानसी मी होण्यासे क्षेत्र संन्यासी. जया निजेल्या ते उपासी वैराग्य गा. पण चोखटे मानसी बरं का. कोणतं मानस? कसं अंतकरण? चोखट शुद्ध अंतकरण जर असेल तर तो देव येईल आणि तिथून जाणारच नाही. तो म्हणेल मी इथं क्षेत्र संन्यासच घेतो आता. विठ्ठला मने मन राणीवा घर केले. ज्ञानोबा म्हणतात आम्ही आमच्या अंतकरणात राजमंदिर बनवलं त्याच्या भक्तीचा आनंद उपभोगण्याकरिता. सावळे परब्रह्म आवडे या जीवा मने मन राणीवा घर केले. कोणीतरी विचारलं असेल तुम्ही तर जीवनमुक्त महापुरुष आहात, देवाशी एक रूप होऊन गेलेले आहात. तुमच्या दृष्टीनं आता देव भक्त असं काही द्वैत शिल्लकच राहिलेलं नाही. तरी देखील तुमची ओढ त्या सावळ्याप्रती इतकी का आहे? तर ज्ञानोबा राय रूपी ती सखी त्या सखीला उत्तर देते. ही गोष्ट मलाही कळते. मी आता स्वरूप स्थितीमध्ये सहज राहावं, उत्तमा सहजा अवस्था. लक्षात आलं? आता काही भक्ती करण्याची गरज नाही, काही साधना करण्याची गरज नाही, हेही मलाही कळतंय. कळत नाही असं नाही, पण माझा नाईलाज आहे. काय करू? त्या सावळ्याचं रूप काय करू सावळे गोविंद आपे आपलं पथ म्हणते, आपे आपलं पथ म्हणते. काय करू सावळे गोविंद आपे आपलं पथ
लपता मन तेथे आपे आप लपता मन तेथे काय करू सारे सावळे गोविंदा आपे आप लपता आपे आप माझा इलाज चालत नाही, काय करू सये हे सखे, मी काय करू, मला काय कळत नाही का? मी आता जीवनमुक्त अवस्थेत आलेले आहे, त्या देवाशी अभिन्न झालेले आहे, एकरूप झालेले आहे. असं असताना सुद्धा त्या सावळ्याकडं माझं मन खेचलं जातं, त्याच्यात माझा इलाज चालत नाही. काय करू सये सावळी गोवित आपे आप लपत मन तेथे. काही विचार भावाचे अभंग आहेत पहा संतांचे, त्याच्यामध्ये असाच भाव आपल्याला दिसून येतो. ती स्त्री म्हणते मला हे सगळं काही कळतं, पण तरी देखील काय करू, माझा इलाज चालत नाही. लक्षात आलं का? त्या सावळ्यानं इतकं सुंदर मनोहर असं रूप धारण केलेलं आहे की माझी अंतकरण वृत्ती आपोआपच त्याच्याकडे खेचल्या जाते. आपे आप लपत मन तेथे. आपल्याला आपलं मन त्या देवात लावावं लागतं तरी लागत नाही. आणि तो महात्मा काय म्हणतोय किंवा ती सखी काय सांगते, त्या देवाकडं माझं मन आपोआप खेचलं जातं, माझा इलाजच चालत नाही. मलाही कळतं मी जीवनमुक्ती अवस्थेत आहे, आता काय करावं, आनंदानं ती जीवनमुक्ती भोगावी, पण पुन्हा त्या सावळ्याकडे माझं मन खेचलं जातं, कारण त्यानं रूपच एवढं आकर्षक काय केलेलं आहे, धारण केलेलं आहे. बघा, ज्ञानी महापुरुषाचं सुद्धा चित्त खेचल्या जात आहे, कारण नावच आहे त्याचं कृष्ण. कर्षयती इति कृष्ण. हा अंतःकरण वृत्तीला जो काय करतो, खेचून घेतो, आकर्षित करून घेतो, आपल्याकडे ओढतो. काय करू सई सावळे गोवित, गोविंद नाही, गोवित, गोवतय. आपल्यामध्ये माझं मन ते काय करतंय, गोवतय, मला गुंतून टाकतंय, ओढतय, खेचतय, गुरफटून टाकतंय. गोवणे, गोवून टाकणं, गुरफटून टाकणं. काय करू सई सावळे गोवित. ते सावळं एवढं सुंदर आहे की ते मला आपल्याकडे काय करतंय, खेचतंय, त्याच्यामध्ये गुंतून टाकतंय. आपे आप लपत मन तेथे. माझं मन आपोआप त्याच्याकडे काय होतंय, खेचल्या जातंय आणि लपतंय त्याच्यामध्ये. हे पहा, भगवंताचं हे सावळं रूप इतकं सुंदर आहे की त्यानं जीवनमुक्त महात्म्यांना सुद्धा काय केलेलं आहे, वेडं केलेलं आहे त्या सुंदर अशा रूपानं. सामान्य लोक वेडे होतील यात नवल नाही. चोरटे चित्ताचे. हा, ते चोरटा आहे. त्या एका कवीनं देखील असं म्हटलेलं आहे, पंढरपूरच्या बाजूनं तुम्ही काही जाऊ नका. का? त्या भीमातटी पंढरपूर नगरामध्ये एक चोर राहतो म्हणे. काय करतो, चित्त चोर रकम. ते का तो काय करतो, चित्त चोरतो. धरीला पंढरीचा चोर. काय चोरतो तो, चित्त चोरतो. चित्त चोर येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. सज्जनांचं चित्त काय करतो, चोरतो. ज्या सज्जनांनी आपलं चित्त विषयांपासून जपून ठेवलेलं होतं, लक्षात आलं का, विषयांकडे जाऊच दिलेलं नव्हतं, ते चित्त सुद्धा हे आपल्याकडं काय करतंय, खेचून घेतंय, गुरफटवून टाकतंय. काय करू सई, त्याच्यात माझा काय चालत नाही, इलाजच चालत नाही. हे पहा, मधुसूदन सरस्वती नावाचे एक प्रकांड विद्वान होऊन गेले. नाव लक्षात ठेवा फक्त आपलं. त्यांचा अद्वैत सिद्धी नावाचा एक ग्रंथ आहे. तो ग्रंथ शिकण्याच्या अगोदर 10-12 वर्ष दुसरं शिकावं लागतं. संस्कृत साहित्य, न्याय, मीमांसा, व्याकरण, हे सगळे ग्रंथ, वेदांताचेही पूर्व सर्व ग्रंथ व्हावे लागतात. मग ते आपल्याला त्यांच्या दारात उभं करतात. इकडं ज्यांना मोठा विद्वान मानला जातो का, तो तिथं बालक असतो, असं आहे. पण मोठा विद्वान नाही बरं का. नाहीतर खेड्यात एखाद्याला 15वा अध्याय सुद्धा वाचता यायला लागला, केवळ 15वा अध्याय, आणि त्या 15व्या अध्यायात वाचताना 15हून अधिक चुका करत असतात, तरी देखील लोक म्हणतात आमचे महाराज फार विद्वान आहेत. मोठा प्रकांड विद्वान तो त्यांच्या दारात गेल्यानंतर विद्यार्थी एवढे मोठे मधुसूदन सरस्वती.
त्यांना ज्या वेळेस ज्ञान उत्तर काळात भगवान श्रीकृष्णाचं सगुण दर्शन घडलं, हे सावळ, त्यावेळेस त्यांनी एक श्लोक रचलेला आहे, प्रसिद्ध श्लोक आहे. वंशी विभूषित करान नवनीरदाभात पीतांबरादरुण बिंब फलाधरोष्टात पूर्णेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रात कृष्णात परम किमपि तत्वमहम न जाने. या कृष्णाशिवाय कोणतं श्रेष्ठ तत्व या जगात आहे हे मी जाणतच नाही. विठ्ठल ज्याने या जगामध्ये अद्वैताची सिद्धी केली, अद्वैत विरोधी समस्त मतांचं खंडन करून टाकलं, तो प्रकांड महाविद्वान देखील काय म्हणतोय, माझं काही चालत नाही, माझं मन आपोआप त्याच्याकडे काय होतंय, ओढतंय. काय करू सई सावळी गोवित आपे आप लपत मन तेथी. आमचं मन त्या भगवंताच्या त्या सावळ्या सुंदर रूपाकडे खेचल्या जातंय, त्यामध्ये ते गोवून टाकतंय आणि आमचं मन त्यामध्ये काय होतंय, लपत आहे. हे जे सावळे परब्रह्म असं जे म्हटलेलं आहे, आपे आप लपत मन तेथे, असं ज्या सुंदर अशा रूपाचा निर्देश ज्ञानोबरायांनी केलेला आहे, तो म्हणजे नेमका कोण, तर तो आहे सावळ्या प्रभेचा श्री विठ्ठल पांडुरंग परमात्मा शेवटच्या चरणात. बापर कुमादेवी वरू सावळी प्रतिमा, 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 मनी क्षमा एक झाले, मनी क्षमा एक झाले, काय करू सावळे गोविंद, काय करू सावळे गोविंद. मनी मन क्षमा एक झाले, काय करू साये सावळे बळे गोविंद, काय करू साये सावळे गोविंद. आपे आपलं पप मनात लपत मनाचे आपे आप लपत
विठोबार कुमाई विठोबार पार 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 कुमाई पार कुमाई रघुमाई विठो ज्ञानोबरायांनी या अभंगामध्ये सावळ परब्रह्म म्हणून ज्या भगवंताच्या रूपाचा संकेत केलेला आहे ते म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं बालरूप. आणि आजच्या या काल्याच्या प्रसंगी भगवंताच्या त्या बालरूपामध्ये केलेल्या ज्या काही लीला आहेत त्यांचं काहीसं वर्णन करायचं असतं. जरी भगवंत अवताराला आल्यापासून निजधामाला जाईपर्यंत तो जे जे काही करतो त्या सगळ्यांनाच चरित्र असं म्हटलं असलं आणि त्या सगळ्या चरित्राच्या उच्चारणानं पुण्यच होणारं असलं तरी देखील आजच्या प्रसंगी मात्र त्या सगळ्या चरित्राचं उच्चारण चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे उच्चारावे चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी सागरीचे अधिकारी केले आजच्या काल्याच्या प्रसंगी त्या देवानं केलेल्या चरित्र भागातील कोणता भाग उच्चारायचा तर केले देवे गोकुळी. देवानं गोकुळात केलेल्या चरित्राचं काय करायचं उच्चारण करायचं, आचरण नाही. आचरण होऊच शकत नाही आपल्याकडून. न देवचरितं चरित, देवाच्या चरित्राचं आचरण आपल्याच्यानं शक्य नाही, तेवढं सामर्थ्य आपल्यामध्ये नाही. आणि जर करायचंच असेल देवाच्या चरित्राचं आचरण तर भगवान श्रीरामचंद्रांच्या चरित्राचं करायचं किंवा त्या देवाच्या स्वरूपाशी एकरूपतेला प्राप्त झालेले जे संत आहेत त्या संतांच्या चरित्राचं काय करायचं आचरण करायचं. आणि उच्चारण करायचं असेल तर भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं काय करायचं उच्चारण करायचं. सर्वच चरित्र उच्चारणीय जरी असलं तरी आजच्या प्रसंगी मात्र देवानं गोकुळात केलेल्या चरित्राचं काय करायचंय उच्चारण करायचंय. आचरणाचं आपलं सामर्थ्य नाही आहे, कारण देवाचं चरित्र ते कसं आहे दिव्य आहे, अति मानवी आहे, मनुष्य बुद्धीच्या आकलन कक्षेच्या पलीकडचं आहे आणि मनुष्याच्या शक्ती सामर्थ्याच्याही ते काय आहे पलीकडचं आहे. कोणी जर हट्टाने म्हणेल आम्ही देवाच्या चरित्राचं आचरणच करू तर तुकोबराय बोलतात आपल्याशी, तुमच्या आमच्याशी संवाद करतात. ते म्हणतात देवाच्या चरित्राचं आचरण आपल्याला जमणार नाही. देवे उचलिली स्वकरे मी दिनी तुमच्याने गोनी नुचलवे असं आपल्याशी बोलतात त्या अभंगातून. देवानं स्वकरे स्वहातानं ही पृथ्वी लीलया काय केली सहज उचलली, तुम्हाला गोणी उचलत नाही म्हटले, पोतं सुद्धा नाही म्हटले. काय शब्द वापरला गोणी, पुढे पोते बंद होतील त्यांना माहित होतं. असं आता पोते चालू आहेत का नाही बंद आहेत मार्केटला साखर कारखान्यावर. काय आहेत गोण्या किती किलोच्या 30 किलो. किती सामर्थ्य वाढलं आपलं.
ही मुलं मोठी होईपर्यंत 5 किलोच्यात होतात की काय असं आहे. देवे उचलिली स्वकरे मी दिनी तुमच्याने गुणी उचलवे. देवे उचलील देवे मारिले दैत्य दानव मोठे तुमच्याने न तुटे तृण मात्र. देवानं मोठमोठे दैत्य दानव राक्षस न घडता बाळपणाची फुली. मी या अदानवी सृष्टी केली. दानवरहित सृष्टी करून टाकली. काग बगरी ढा मारिले बाळपणी अवघी दैत्य खानी बुडविली. लहानपणीच. आणि आपल्याला तुकोबाराय म्हणतात तुमच्याने न तुटे तृण मात्र गवत उपटत नाही. मग कशाला त्या देवाच्या चरित्राच्या आचरणाच्या भानगडीत पडायचं. एखादा म्हणेल हट्टानं देवानं त्या गोपिकांची वस्त्रहरण लीला केली मी देखील तसं करू पाहिजे. हरितील वस्त्रे गोपिकांच्या मिशे पाप त्या सरीसे मात्रागमन. तुकाराम महाराज म्हणतात मातृगमनाचं पातक लागेल. जर देवाच्या चरित्राच्या केवळ उच्चारण मात्रानं आपलं कल्याण होत असेल तर आचरणाच्या भानगडीत पडायचे कशाला. जन्मकर्मचे मे दिव्यम एवं यो वित्ती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैती माम येती सोर्जुन. हे अर्जुन माम येती तो मला जीवन प्राप्त होतो देह त्यागानंतर. कोण? जो ह्या माझ्या चरित्राला जाणतो. कसं चरित्र? जन्म कर्मच मे दिव्यम माझा दिव्य जन्म म्हणजे दिव्य अवताराला येणं. आणि मे मम कर्म दिव्य कर्म म्हणजे माझे रहस्यात्मक ह्या लीला चरित्र. ह्याला जो यथार्थ रीतीनं जाणतो तो मलाच येऊन प्राप्त होतो. ही देवाच्या चरित्राची काय आहे महती आहे. विठ्ठल चरित्र फक्त देवाचं होऊ शकतं किंवा त्या देवाशी एकरूपतेला प्राप्त झालेल्या संतांचं होऊ शकतं. माणसाचं चरित्र होऊ शकत नाही. ज्याच्या पठनानं श्रवणानं चिंतनानं मननानं आपल्याला दिव्य अनुभूती येईल त्यालाच काय म्हणायचं चरित्र. आता आपलं कसं चरित्र होईल? आपलं चरित्र वाचून कोणाचं कल्याण होईल? आपलंच झालं नाही तरी लोक लिहितात काय काय आत्मचरित्र स्वतःच लिहितात. त्यांना माहित आहे दुसऱ्याने लिहिण्यासारखं आपण काही केलेलंच नाही. लक्षात येत आहे का बोलले? असं आहे. एक महाभाग म्हणाले होते आता आठवले तर सांगूनच जाऊ. आठवले तसे पाठवले. आता असं मोठं प्रस्थ आहे महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये आहेत अजून. असं आहे. एक 9-10 वर्षे कदाचित झाली असतील. 10-11 वर्ष झाली असतील. ते म्हणाले होते रामायण आणि महाभारताची जगाला गरज नाही. कोण म्हणाले असतील नेऊन घालतो तिथपर्यंत. असं नाव नाही घेणार. काय म्हणाले? रामायण आणि महाभारताची जगाला गरजच नाही. माझं रामायण म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांचं दिव्य चरित्र की ज्या चरित्रानं आपल्या समाजाला लाखो वर्षापासून बळ दिलेलं आहे, प्रेरणा दिलेली आहे, शक्ती सामर्थ्य प्रदान केलेलं आहे. महाभारत म्हणजे पांडवांसारख्या दिव्य महापुरुषांचं ऋषीमुनींचं चरित्र. ते म्हणाले नाही रामायण महाभारताची जगाला गरज नाही. कोणाला तरी खुश करण्यासाठी म्हटले असतील बिचारे. त्यावेळेस आमचे वैकुंठवासी वक्ते बाबा होते. त्यांनी त्या पंढरी संदेशला लेख लिहिला होता. ते म्हटले साहेब तुम्ही म्हणता रामायण महाभारताची जगाला गरज नाही, आम्ही सुद्धा म्हणतो तुमची महाराष्ट्राला गरज नाही, फाशी घ्या म्हणे. आता बाबा होते त्यांचं सामर्थ्य होतं. मला सांगायचंय काय त्यानंतर महिना 2 महिने 4 महिने गेले असतील नसतील तोच पुन्हा बातमी आली पेपरला साहेबांनी आपलं आत्मचरित्र प्रकाशित केलं. म्हणजे जे म्हणतात रामाच्या चरित्राची गरज नाही, पांडवांच्या चरित्राची जगाला गरज नाही, ते आपलं चरित्र जगापुढे ठेवतात. विठ्ठला माणसाचं चरित्र असू शकत नाही. स्त्री धन नास्तिक चरित्रम न श्रवणीयम. नारदांनी सांगितलं आपल्याला भक्तांना सूचना दिलेल्या आहेत. काय वागावं, कसं करावं, काय वाचावं, काय वाचू नये, काय ऐकू नये हे देखील त्या नारद भक्तिसुरात थोडक्यात सांगितलं. त्यांनी सांगितलं स्त्री धन नास्तिक चरित्रम न श्रवणीयम. नास्तिकाचं चरित्र श्रवण करायचं. कोणी तुम्हाला ते पुस्तक आणून देऊन अजून 10-5 हजार दिले हे वाच म्हटलं तरी त्या 10,000वर आणखी आपले 1 रुपया ठेवायचा आणि हे मागं घेऊन जा म्हणायचं. असं पण वाचायचं नाही. कारण आपण सुद्धा काय होऊ नास्तिक होऊ. ते देव मानत नाहीत, संतांना मानत नाहीत, परंपरांना मानत नाहीत, वेदाला मानत नाहीत. मग त्यांचं वाचून आपण देखील हळूहळू काय होऊ तसेच होऊ. म्हणून त्यांच्या चरित्राचं वाचन पठन श्रवण करायचं नाही. कोणाचं चरित्र उच्चारायचं? केले देवे गोकुळी देवानं गोकुळात केलेल्या चरित्राचं उच्चारण करायचं.
गोकुळात केलेल्या कोणत्या चरित्राचं उच्चारण करायचं? हे दशी चरित्र केले नारायणी रांगता गोधने राखीत आहे. रांगताना केलेलं चरित्र आणि गोधन राखताना केलेलं चरित्र, ह्या दोनच प्रसंगांचा काय करायचा? उल्लेख काल्याच्या कीर्तनात करायचा. असा दंडक आहे. देवाला अवताराला येण्याच्या अगोदरची जी पार्श्वभूमी आहे, पापी जे अभक्त दैत्य ते मातले धरणीशी झाले ओझे त्यांचे, तिथपासून देव अवताराला येईपर्यंत आणि अवताराला आल्यानंतरही वसुदेवानं त्या देवाला गोकुळात नेऊन घालेपर्यंत तो जो चरित्राचा भाग आहे तो सांगायचा. पण कुठं सांगायचा? कृष्णाष्टमीच्या कीर्तनात सांगायचा असतो. मध्यरात्री 10 ते 12 कीर्तन करतो ना जन्माष्टमीचं, गोकुळाष्टमीचं, त्या दिवशी सांगायचं असतो. आणि म्हटले काल्याच्या कीर्तनात काय सांगायचं? रांगता गोधनी राखीत आहे. मग आपण नियम कशाला मोडायचा? मग आपण कल्पना करायला हरकत नाही. देव अवताराला आलेले आहेत, वसुदेवानं देवाला गोकुळामध्ये नेऊन घातलेला आहे. देव रांगायला लागले आणि रांगताना चरित्र केलं. रांगत रंगणी चोरीत लोणी चोरीत लोणी राहुली धरिती गौडणी राहुली धरिती गौडणी बांधिती चरणी देती गाराणी बांधिती चरणी देती गाराणी यशोदे साजनी यशोदे साजनी दही दूध बघून तमालिले नवल केले साजनी कृष्ण आळवा करतोली माते दावा कृष्ण आळवा परतोली माते दावा कृष्ण आळवा परतोली माते दावा कृष्ण आळवा रांगताना केलेलं चरित्र. रांगत रंगणी चोरीत लोणी धावुनी धरिती गवळणी. देवानं रांगताना केलेलं महत्वाचं चरित्र जे उच्चारायचंय ते म्हणजे देवानं लोण्याची केलेली चोरी. चौर्य कर्म ही देवाची एक लीला आहे. वास्तविक पाहता देवाच्या घरी काही कमी नव्हतं की त्याने जाऊन काय करावं? लोण्याची चोरी करावी. कमी होतं का? 9 लाख गाई, किती दूध, कितीतरी दूध देणाऱ्या दूध दुभत्या गाई, किती दूध, किती त्याचं दही, किती लोणी होत असेल. ते आमचे मगाशी आता नाव घेतलं वैकुंठवासी वक्ते बाबा म्हणायचे, एवढं दूध म्हटले, कसं ते दूध काढायचं, कसं ते मडक्यामध्ये तापवायचं, त्याचं कसं घुसळण लोणी काढायचं. म्हटले अरे कसलं काय? म्हटले एवढं दूध आणि कसं ते गाडग्यात तापवता येईल? म्हणे काय करायचं मग? ते म्हणजे तुमच्याकडे शेततळे असतात की नाही? त्या तळ्यात नेऊन सोडायचं सगळं दूध, त्याला लावायचं विरजण. अहो म्हटले मग आता एवढी मोठी रवी कशी, ती घुसळणार कोण? कशाला रवीन काय? म्हटले मग काय करायचं? म्हणजे लहान लहान सगळी मुलं धरून आणायची सकाळी, कपडे काढून आंघोळी घालून सोडून द्यायची त्याच्यामध्ये, मग ते पोहायची त्याच्यामध्ये. पोहता पोहता आपोआपच घुसळण व्हायचं. हे मोठमोठे लोण्याचे गोळे असे लोटत लोटत आणायचे. ठीक आहे, आता बोलण्यात अतिशयोक्ती असेल पण वास्तवता देखील आहे. तेवढी मुबलकता देवाच्या घरी होती तरी देखील त्यानं का चोरी केली? असा थोडाच नियम आहे की ज्याच्या घरी खूप असतं ते चोरी करत नसतात. विठ्ठला विठ्ठला असा काही नियम आहे का? उलट जगातले सगळे मोठे मोठे चोर धरून आणले तर त्यांच्या घरी खूप आहे. आता आठवलं तर सांगतो एक गंमत. साहित्यात एक गोष्ट येते. एक गाव होतं आणि ते सगळं दुर्जनांचं गाव होतं. त्या गावात सज्जनच नाही, दुर्जन लोक. किती दुर्जन? एका माणसाने 10 20 माणसं मारलेली. साहित्यात काल्पनिक गोष्ट आहे पण ऐकून घ्या, त्यातलं मला तात्पर्य सांगायचंय. किती माणसं मारली एकेकाने? 10 20 माणसं. असे क्रूर लोकांचं गाव. पण त्या सगळ्या गावातील लोक त्या गावातल्या एका माणसाला हा माणूस फार सज्जन आहे असं म्हणायचे. काय म्हणायचे? एका माणसाला हा फार सज्जन आहे. त्या बाहेर गावच्या एका माणसाला प्रश्न पडला, म्हणे या गावात एकही सज्जन नाही, सगळे दुर्जन. एका माणसाने 10 20 माणसं मारलेली, दरोडेखोर लोक. त्या गावात सज्जन काय करतोय? म्हणे सज्जनानं तर राहू नये. देशात त्यागेन दुर्जनम. दुर्जन जिथं आहेत त्या देशाचा काय करावा? स्थानाचा त्याग करा. बोलीला असे त्याग देशाचा, त्या तुकोबराय म्हणतात. त्या देशाचा त्याग करून दुसरीकडे जावं राहायला, दुसऱ्या गावात जावं. हा सज्जन काय करतोय? म्हणून दुसऱ्या गावचा एक माणूस चौकशी करण्याकरिता तिथं आला. काय चौकशी करायची? एवढ्या दुर्जनांच्या गावात तो सज्जन काय करतोय?
तर जाऊन पाहिलं, हे सगळे ज्याला सज्जन म्हणत होते तो ग्रहस्थ. पाहिलं तर काय आढळलं, त्याने सुद्धा 3-4 माणसं मारलेली होती. कळलं. म्हटले याला सज्जन का म्हणतात? ते म्हटले त्यांनी 10-10, 20-20 मारलेले आहेत. म्हणून त्यांच्या दृष्टीनं तो कोण आहे? सज्जन आहे, संत आहे तो. असं आहे. हे कशासाठी सांगितलं? हे याच्यासाठी सांगितलं, तुम्ही चोर कोणाला म्हणता? हे मोटरी चोरून नेतात, केबलच नेतात, स्टार्टर नेतात, आणखी काय शेळ्या मेंढ्या रस्त्याच्या कडेला असले की घेऊन जातात लोक. तुम्ही काय म्हणता? चोर चोर. त्यांना बदनाम करून टाकलं तुम्ही लोकांनी. जर जगातले हे खरे खरे चोर जर धरून आणले आणि उभे केले आणि त्यांच्या सोबत याला उभं केलं तर त्या गावातल्या सज्जनासारखा दिसेल. विठ्ठल म्हणजे घरी काही कमी असल्यानंतरच चोरी केली जाते असं काही नाही. देवाच्या घरी काही कमी नव्हतं तरी देखील देवानं लोणी चोरण्याचं का काम केलं? त्याची अनेक कारण आहेत. गोष्ट अशी होती की त्या गोकुळातील लोकांचा मुख्य व्यवसाय होता दुग्धोत्पादन. त्या दुधाचा सार भाग लोणी ते नेऊन विकायचं कुठे? मथुरेच्या बाजारामध्ये. त्याच्यावर आपली उपजीविका चालवायची. पण असं होतं की ज्यांच्या घरी दूध दुभतं होतं ते लोणी विक्रीसाठी नेत होते, त्यांचीच मुलं मात्र मरतुकडी होती. बहुतेक दिसतं की नाही तसं? एखादा अपवाद असेल म्हणा, पण बहुतेक तसंच दिसतं. ते जुनी लोक म्हणायचे दूध डेअरीला, चटणी न्याहारीला म्हणायचे. असं बरोबर आहे त्यांचं. मग तसंच होतं त्या गोकुळामध्ये. घरी त्या मुलांना काय होतं? येथे ताकाचे सरोवर, घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे. आमच्या घरी काय म्हटले? ताकाचे सरोवर आहे. गवळ्यांची ताक पिरी कोण पोरे चांगली. तुकाराम महाराज म्हणतात ही गवळ्यांची ताक पिणारी मुलं ही काय चांगली असतील का? मरतुकडी. म्हणजे ज्यांच्या बळावर धर्मरक्षण करायचंय भविष्यात, ज्यांना सोबत घेऊन, ती मुलं काय होत होती? मरतुकडी झालेली होती. काय पिऊन? ताक पिऊन. आणि सार भाग लोणी तो नेऊन विकला जात होता मथुरेला. तिथं धनदांडगे लोक तो खरेदी करायचे भाग. आणि ते खरेदी करणारे लोक आता लोणी खाऊन काय पारायणाला येणार होते का? उलट पारायणाला जाणाराला बदाडून काढणार होते. राक्षसी प्रवृत्तीचे. म्हणजे धर्माचा नाश करणारे लोक सशक्त बलवान होत होते आणि धर्म ज्यांच्या बळावर रक्षण करायचं ते अशक्त होत चाललेले होते. म्हणून देवानं काय केली? त्याचे चोरीचे जे अनेक 30-35 कारण मोठमोठ्या लोकांनी सांगून ठेवले. त्याच्यातलं गरिबी हटाव एक कारण आपल्याला सांगितलं. आणि त्याचा लाक्षणिक अर्थ हा आहे की देवानं लोण्याची चोरी केली म्हणजे लोण्यासारखं जे सज्जनाचं चित्त असतं, मृदू सभा हे नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त, सज्जन लोकांचं चित्त हे लोण्यासारखं अंतर्बाह्य कसं असतं? मृदू असतं. म्हणून चित्त चोरी येली नंदाच्या नंदने, तुका म्हणे गरुड ध्वजे, हा त्याचा लाक्षणिक अर्थ आहे. ठीक आहे. देवानं लोण्याची काय केली? चोरी केली. ज्या गोपाळांच्या घरी जायचं तिथं चोरी करून त्यालाच खाऊ घालायचं, सवंगड्यांना खाऊ घालायचं, वानरांनाही बोलवून घेऊन त्यांनाही काय करायचं? खाऊ घालायचं. बरं, ती चोरी अशी चुपचाप केली होती म्हणून उघडकीस आली नाही असंही नाही की जायचं बाबा 10 किलो लोणी आहे तर पावशरच चोरून न्यायचं, त्यातून कळणार नाही असं करायचं नाही. काय करायचं? ते खायचं. ती मडकी देखील काय करायची? फोडून टाकायची. पाहती गवळणी तवती पालथी करून टाकायची, सगळी फोडून टाकायची. मग त्या चोऱ्या उघडकीस येऊ लागल्या. त्या गवळणी त्रस्त झाल्या. त्रस्त झालेल्या गवळणी एक एक करून गारहाणं सांगायला त्या यशोदेला येऊ लागल्या. त्यांनी गारहाणे आपापल्या पद्धतीनं सांगितली, पण त्या यशोदेने काही विश्वास ठेवला नाही. कोणतीही आई आपला मुलगा खोडकर आहे असं दुसऱ्या महिलेने सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. उलट ती यशोदाच त्या गोपस्त्रियांना, गवळणींना काय करू लागली? भांडू लागली. 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी माझ्या खेळी गे, कालटिकाची घेता आळगे, गोकुळच्या नारी बाळ सगुण गुणाचे ताणे, बाळ दिसते गुजिरवाने, काय सांगता गारहाणे गे, गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या, 12 गे गोकुळच्या नारी तुम्ही ठाईच्या ओढाळा गे, गोकुळच्या नारी. त्यांनाच दूषणं देऊ लागली. त्या बाया देखील त्रस्त झाल्या. आपण सांगायला आलो गारहाणं ही आपल्यावरच उलट त्या निघून गेल्या हिरमुसलेपणानं. पण ज्या वेळेस त्या भगवंताच्या खोडकरपणाची प्रचिती प्रत्यक्ष त्या यशोदेला आली त्यावेळेस तिच्या लक्षात आलं आत्तापर्यंत जेवढे गारहाणे सांगितलेले होते ते अक्षरशः काय होते? खरे होते. तिनं घड्याळात पाहिलं 12:15 वाजले होते. शाळा भरण्याची वेळ झालेली होती. म्हणून आता या कृष्णाला घरी न ठेवता
शाळेतच घातलं बरं म्हणून त्या कृष्णाला बोलावून घेतलं आणि सांगितलं उद्या उद्या जाई राला उद्या जाई राणा उद्या जाई राला उद्या जाई राणा सवे घेवली गोधला सवे घेवली गोधला घेवली गोधना सवे घेवली गोधना सवे घेवली गोधना घेवली गोधला उद्या जाई राणा टाळ हे उद्या जाई राणा सवे घेवली गोधना सवे घेवली गोधना उद्या जाई राणा हे उद्या जाई राणा सवे घेवली गोधना हे सवे घेवली दोनदा सांगितलं ते यशोदेला त्यामुळं मग देवानं निर्णय घेतला की आता ऐकलं नाही तर काही बरं राहणार नाही. त्या सगळ्या सवंगड्यांना बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं अरे तुम्ही गाया घेऊन ये. सारे गोपाळ रानात या पटकन सांगितलं चालीत न सांगता सांगितलं पटकन रानात जाण्याकरिता मग सगळे गोपाळ आपापल्या घरी गेले. आपल्या आपल्या वाट्याला असलेल्या ज्या काही गाया आहेत त्या गाया त्यांनी घेतल्या सोबत आपल्या आपल्या ऐपतीप्रमाणे असलेली शिदोरी घेतली आणि देवासह सगळे गोपाळ गाया घेऊन चारण्याच्या उद्देशानं वनात जाऊ लागले. वनात आले त्या काळामध्ये एक सार्वजनिक आरक्षित भूमी गोचर भूमी ज्याला गाय रानं म्हणायची ते ठेवले जायचे. अजूनही मराठवाड्यामध्ये शेकडो एकर भूमी गोचर भूमी असते. आम्ही राहिलो त्या मराठवाड्यात 7-8 वर्ष शिक्षणाच्या निमित्तानं. अजूनही खूप मोठं क्षेत्र आता बागायत क्षेत्रामध्ये सहसा नाही आढळत पण तिकडं आहे. 5000 वर्षापूर्वी किती भूमी असेल हजारो एकर. तिथं नेऊन काय करायचं फक्त गाई चारायला सोडून द्यायच्या. आणि मग इतर वेळेस काय करायचं खेळ कोणते काय ते मोबाईलचे खेळ थोडेच खेळायचे. हम पोरा हमामा हम पोरा हमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा घुमरी वाजे गमामा घुमरी वाजे गमामा ये घुमरी वाजे गमामा घुमरी वाजे गमामा हम पोरा हमामा घुमरी वाजे गमामा हमामा पोरा हमामा घुमरी वाजे गमामा आप कदू बकती बक पोरा त्रिगुण खेळ मांडू आपक दुपकती बक पोरा त्रिगुण खेळ मांडू हे आप कदू बकती बक पोरा त्रिगुण खेळ मांडू आपक दुपकती बक पोरा त्रिगुण खेळ मांडू खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू खेळ विटी दांडू अबा तुबा तिबा अबा तुबा कती बक पोरा त्रिगुण खेळ मांडू आपक दुपकती बक पोरा त्रिगुण खेळ मांडू खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगो हे
डावलीला झोपून गेला कुड गावाकुल 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 किती करशील रे कुर्रघोडी किती करशील रे कुर्रघोडी कालवा खेळडाऊ जाऊन कोरडी कालवा खेळडाऊ जाऊन कोरडी जाऊन कोरडी जाऊन कोरडी. काही गोपाळ घरून जेवून आलेले होते. वा वा वा. ते भुकेलेले गोपाळ म्हणाले कुठपर्यंत करणार? तुमचं झालेलं आहे म्हटलं, आधी पोटोवा. त्यांनी देवाकडे तक्रार केली, देवाने लक्षात घेतलं जेवून आलेले थोडे आहेत म्हणे. असं आहे. खांदी भार, पोटी भूक, काय खेळायचे सुख, खेळायचं काही सुख नसतं किंवा कशाच सुख वाटत नाही जर माणसाला भुकीची पीडा पोटामध्ये होत असेल तर. म्हणून खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला, खेळ थांबवला. खेळ वेळेतच थांबलेला बरा तर तो खेळ होतो, नाही तर मग खेळ होतो, नाही तर मग खेळ खंडोबा होतो त्याचा. असं फार 1-1:30 नाही वाजला पाहिजे, 12:30ला समाप्त झालं पाहिजे. मग भगवंतानं काय केलं, ते सगळे जे गोपाळ त्यांनी आपापल्या घरून आणलेल्या ज्या शिदोऱ्या होत्या त्या एकत्रित केल्या. त्याचा काला म्हणून जो प्रसाद आहे तो भगवंत वाटणार, पण त्या सगळ्यांना असं गोलाकार कमलाकार बसवलं. कमळाच्या जशा पाकळ्या असतात, आतला भाग, मधला भाग, बाहेरचा भाग, तसं ये यथामाम प्रपद्यन्ते तंस्तथैव भजाम्यहम. ज्याचा देवाप्रती जसा भाव तशी त्याला चरणाजवळ काय केली, जागा दिली. देव मध्यभागी उभे राहिलेले आहेत, घरून आणले त्यांच्या त्या शिदोऱ्यांचा प्रसाद. बघा ते गोपाळ जे आलेले होते सोबत, ते काही एका वर्णाचे असतील का हो? एका कुळातील सगळे उच्चवर्णीयच नाही, सगळ्या स्तरातील. बरं, त्यांनी गायांची आणलेली संख्या सारखी असेल का? 1000 गाय आहेत सगळ्यांकडे? नाही. एखाद दुसरी गाय कोणाकडे असेल, कोणाकडं लक्षावधी गायी असतील. बरं, त्यांनी आणलेल्या ज्या शिदोऱ्या होत्या ते एकसारख्या होत्या का? मुलांचे टिफिन असतात शाळेतले, तसे एकसारखं होतं का? नाही. कुणी गरीब असेल तर सामान्य अन्न आणलं असेल, कुणी श्रीमंत असेल दिव्यान्न पक्वान्न त्यानं आणले असेल. ते सगळे काय केलं, देवानं एकत्रित केलं. मध्यभागी देव उभा आहे आणि तो देव काल्याचा प्रसाद त्या सर्वांना वाटणार आहे. शुकाचार्यांनी ते चित्रण एका श्लोकामध्ये केलेलं आहे. त्या श्लोकाचा मी उच्चारण करील. नंतर काल्याचा दहीहंडीचा काय होईल, दहीहंडीचा काल्याचा अभंग होईल आणि नंतर मग सूचना दिल्या जातील त्याप्रमाणे होईल. पण एक सूचना आत्ता देणं उचित वाटतंय. येत्या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या बीजेला तुकाराम महाराजांना सदेह वैकुंठाला जाऊन 450 वर्षे होत असल्यामुळं श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान श्री क्षेत्र नेवासा या ठिकाणी मोठा उत्सव आयोजित केला गेलेला आहे. आपण करणार आहोत. कोण करणार आहेत ते सगळा उत्सव? आपण सगळेजण. कुठं? मंदिरावर. ज्ञानोबरायांच्या स्थान फक्त मंदिर असणार आहे. त्याचे संयोजक आयोजक कोण असणार आहोत? आपण सगळेजण. जर मी म्हटलो संस्थानाला सप्ताह करायचं, तुम्ही म्हणाल करा, मग सगळ्या आपल्यांना करायचं आहे. कुठं करायचं आहे? फक्त स्थान फक्त संस्थान असणार आहे. संस्थान भांडी कुंडी काय असेल तेवढं देईल, बाकीचं सगळं आपल्याला करायचं आहे. कारण जगद्गुरू तुकाराम महाराजांसारखा महापुरुष या पृथ्वी तलावर झालेला नाही. सदेह वैकुंठ, देहासह गेला तो विमानी बैसोनिया, असं कुठंच घडलेलं नाही. कलीच्या काळामध्ये अवचित अघटित हे घडलेलं आहे. म्हणून ही पर्वणी आलेली आहे. 450 वर्षे यावर्षी पूर्ण होत असल्यामुळं मोठ्या प्रमाणात आपल्याला जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या गाथेचं पारायण करायचं आहे. अशी तर संकल्पना आहे की बाबा 4092 अभंग असल्यामुळं तेवढे वाचकांची संख्या असली पाहिजे, म्हणून आम्ही आवाहन करतो आहोत. तसंही हे माळस पिंपळगाव गाव बाबांच्या काळापासून अगदी जवळचं, जेवढे जवळचे गाव असतील अनेक, त्यातलं सगळ्यात जवळचं गाव म्हणजे माळस पिंपळगाव. सेवेच्या बाबतीत असेल, भजनाच्या बाबतीत असेल, कोणत्याही बाबतीमध्ये अग्रक्रम आपल्या गावचा लागतो. किती लोकसंख्या आहे इथं? 2-2.5 हजार, 2000. तर मग किती लोक पारायणाला येतील असं मी आशा धरूया. सांगा लगेच, माझे कीर्तन संपणार नाही तोपर्यंत. ते बिचारे गोपाळ बरे खेळत होते, तेही थांबवले आपण. असं
किती लोक येतील बरं? म्हणजे असं काय अगदी असं नाही की लगेच मोजून घेतले जातील 1 2 3 4 असं नाही, पण एक सांगा, पण खरा शब्द द्या. उगीच तुमचं काम करू आता जसे शब्द ऐकले तसं नका. असं आहे, असं किती येतील जास्तीत जास्त, पण किती? कधी सांगणार? मग कधी सांगता येईल तेही सांगता येत नाही. एक 50 लोक आले पाहिजे असं आहे की. गरिबी हटाव योजना थोडेच धरले ना, 50 लोक, 2000 लोक ते 50 लोक खाईल. आणि तशी तुम्ही येणारच आहात म्हणा, पण आम्ही दर गावात सूचना देतो, ती सवय लागली म्हणून इथंही दिली. खरं तर तुम्हाला सूचना देण्याची गरजच नव्हती, आहे की नाही. नक्की येणार हे आम्हाला खात्री आहे, पण एक आम्हाला सांगता येईल की बा त्या गावातले 100 लोक आहेत म्हणून. दुसऱ्या गावात दम देऊन सांगता येतं ना. चांगदेव महाराज त्या गावात सांगता येणार नाही ना, म्हाळस पिंपळगावचं काही सांगता येत नाही म्हणून. जर तुम्हीच म्हटले आमचं काहीच सांगता येत नाही, तर जे गाव संबंधितच नाहीत ते म्हणतील कोणता सप्ताह काय म्हणतील. असं असं 50 लोक आले पाहिजेत. कशा करता? पारायणाकरता. तिथं संध्याकाळी गाथामूर्ती गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत हे जगद्गुरु तुकाराम महाराजांचं चरित्र सांगणार आहे. आणि त्यांनी आपल्याला आपणहून वेळ दिलेली आहे. एरवी त्यांचं एक कीर्तन घ्यायचं असेल तर 200 वह्या नाम जप लिहावा लागतो, 1 कोटी जप. नाकी 9 येतात लोकांना, 1-2 वह्या राहिल्या तरी जातच नाहीत बाबा. आणि त्यांनी आपणहून वेळ दिला, आम्ही न बोलता सुद्धा. म्हणून मग ती कथा श्रवणाला म्हणा, सेवेला म्हणा, आता वाटप होईल, सेवेचं जबाबदाऱ्या दिल्या जातील. समाधी सोहळा झाल्यानंतर गुरुवारी शांतीब्रह्म भास्करगिरीजी महाराज सांगतील त्याप्रमाणे पुढचं नियोजन होईल. इथंही एखादी बैठक पुन्हा आयोजित केली जाईल. तुम्ही जे ज्येष्ठ मंडळी त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या दिल्या जातील. आमचे आदरणीय अंजाबापू असतील, अशी ज्येष्ठ मंडळी जी आहेत, भजनाचा त्यांच्यावर जबाबदारी, वेगळ्या भाकरी वगैरे असतील त्याची जबाबदारी, कोणी तरुण माणसं असतील त्यांच्यावर दिली जाईल. 50 लोक मी धरून चालतो, म्हणजे दुसरीकडे सांगायला म्हाळस पिंपळगावचे 50 लोक येणार आहेत. तुमचं नाही सांगणार की काही सांगता येत नाही असं म्हणाले म्हणत नाही. कुठून आलो होतो सूचना द्यायला आपण? कुठून आलो होतो? त्या गायरानातून इकडं आलतो पा. असं पुन्हा जाऊया तिथं. भगवंत मध्यभागी उभे आहेत, सभोवताली सगळ्या गोपाळांना बसवलेला आहे. आणि त्यांनीच आणलेल्या शेदोऱ्यांचा एकत्रित केलेला प्रसाद काला रूपानं तो देव वाटणार आहे. त्याचं चित्र एका श्लोकामध्ये शुकाचार्यांनी केलेलं आहे. बिभ्रद्वेणुं जठरपटयोः शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणौ मसृणकवलं तत्फलान्यङ्गुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृदो हासयन्नर्मभिः स्वैः स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञभुग्बालकेली कुण्डली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय विठ्ठल जय जय विठ्ठल शिंकेला